ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी देवी आईच्या मंदिरात मोठा धमाका उडून आता सायलीचे सगळ्यात मोठे सत्य हे सर्वांसमोर येऊन प्रतिमा आता कसे पुन्हा आईच्या मायेने आपल्या मुलीला वाचवते हे आता आपण बघणार आहोत. आणि देवी आईने पहिल्याच गुरुवारी मोठा चमत्कार करून सगळ्यांच्या समोर आता एकाच भयानक घटनेने सत्य समोर आणलेले असते. आणि ते सत्य समोर येताच आता कसा मोठा धमाका उडतो हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता प्रतिमा ही कुसुमच्या घरी राहत असते आणि आता खूप दिवस राहिल्यानंतर आता प्रतिमाला सुद्धा तिथे अस्वस्थ वाटू लागते. प्रतिमा म्हणते की दरवर्षी आपण देवी आईच्या मंदिरातच आपल्याला सगळ्यात जास्त वेळ घालवत होतो, पण आता कुसुम ताईकडे आल्यानंतर आपल्याला देवी आईच्या मंदिरात देवी आईसाठी वेळ घालवता येत नाहीये. आणि आता प्रतिमाला पहिल्यासारखीच देवी आईच्या मंदिरात राहण्याची सवय लागलेली असते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की कुसुमताई मी देवी आईच्या मंदिरात राहायला जाते. तर आता कुसुमला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते. कुसुम म्हणते की अहो कविताताई, तुम्हाला इथे काही कमी पडतंय का? तुम्हाला काही त्रास होतोय का? तर प्रतिमा म्हणते की नाही, कसं आहे ना, प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी माझे देवी आईच्या मंदिरात व्रत असते आणि त्यामुळे तेवढा महिनाभर तरी मला देवी आईच्या मंदिरात राहण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. कारण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत देवी आईची पूजा अर्चा विधी या सगळ्यांमध्ये माझा वेळ जातो. आणि गुरुवारी तर देवी आईचे कीर्तन सर्व भाविक आणि ती पूजाची विधी वगैरे सर्व करण्यात आणि पूर्ण निरंकार उपवास असल्यामुळे मी सर्व वेळ ही देवी आईसमोरच घालवते. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की ठीक आहे कविताताई, तुम्ही मग एक काम करा, तुम्हाला वाटतंय ना की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही मग मंदिरातच राहा, पण त्यानंतर मात्र मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. अहो मी सुद्धा एकटी आहे आणि मला सुद्धा तुमच्या आधाराची आणि संगतीची गरज आहे. तर प्रतिमा म्हणते की कुसुमताई तुम्ही काळजी करू नका, मी पुन्हा तुमच्या इकडेच राहायला येईल. इकडे आता मार्गशीर्ष महिना आल्यानंतर कल्पना पूर्णा आजीला म्हणते की पूर्णाई, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आपण देवी आई समोर व्रत करत असतो, या वर्षी आपण सायलीच्या हाताने ते व्रत करूयात ना? तर आता पूर्णा आजी म्हणते की हो, मार्गशीर्ष महिना तर आलाच खरंच कल्पना. तर आता पूर्णा आजी सुद्धा ते व्रत करायला पूर्णा आजीने परवानगी दिलेली असते. इकडे आता अर्जुन सायली यांना काहीही करून वेगळेच करायचे असा आता प्रिया नागराज यांनी घाट घातलेला असतो. काही जरी झाले तरी अर्जुना ती सायलीला वेगळे करावायसच पाहिजे आणि आता वेळ ही आलेली आहे असा आता विचार करून सर्वजण आता अर्जुन सायलीला कसे वेगळे करायचे असा प्लान करत असतात. पण त्याच वेळेस मात्र इकडे सायली ही अर्जुनचा गेलेला प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वास पुन्हा परत आणण्यासाठी प्रयत्न करत असते. जुन्या आठवणी आणि प्रेमामध्ये जोडीदाराची संगत कशी महत्त्वाची असते हे आता सर्वांच्या समोर सायली ही अर्जुनला दाखवून देत असते. त्यासाठी सायलीने आता पूर्णा आजीला सुद्धा त्यांचा जोडीदाराच्या बाबतीत त्यांचे काय मत आहे आणि त्यांच्या मनातील जोडीदाराचे स्थान काय आहे हे आता विचारलेले असते. तेव्हा पूर्णा आजीने मोठ्या प्रेमाने आता त्यांचा जोडीदार कसा होता, पूर्णा आजीला कशी त्यांनी स्कूटर शिकवली, पूर्णा आजीला कसे त्यांनी धैर्यवान बनवले आणि एक उद्योग सांभाळण्यात पूर्णा आजीला कसे त्यांनी एकदमच यशस्वी केले हे आता पूर्णा आजी सर्वांना सांगते. तर आता इकडे प्रतापने सुद्धा कल्पना त्याच्या जीवनात आल्यामुळे त्यांच्या जीवनात मोठी भरभराट आल्याचे आता प्रतापने सर्वांना सांगितलेले असते. तेव्हा खऱ्या अर्थाने अर्जुनला आता प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वास पटलेला असतो आणि आयुष्यात खरंच जोडीदाराची संगत खूप महत्त्वाची असते हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असतं. इकडे आता मार्गशीर्ष महिन्यात सायलीच्या हाताने सुभेदार हे देवी आई समोर मोठा पूजाविधी करणार असल्याचे आता महिपत साक्षी आणि नागराजच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे लगेचच आता सायलीवरती हल्ला करण्यासाठी सगळ्यांनी मोठा प्लान केलेला असतो आणि त्यांनी त्यांचे गुंडही तैनात केलेले असतात. नागराज म्हणतो की महिपत, मी तुला आता शेवटचं सांगतो,
तू ज्या वेळेस सायलीवरती हल्ला केला होता तरी सुद्धा सायली वाचली होती, पण यावेळेस काही जरी झाले ना तरी सायली ही वाचता कामा नाही. तर आता महिपतने सुद्धा प्लान करून मोठा गेम प्लान आखलेला असतो. इकडे आता सायलीने सुद्धा कुसुमला सांगितलेले असते की आम्ही देवी आईच्या मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात व्रत करायला येणार आहे बरं का. तर आता इकडे कुसुम म्हणते की अगं, आमच्याकडे आलेली कविता ताईंचे सुद्धा तिथे मोठे व्रत असते आणि आम्ही सुद्धा तिथे येणार आहोत. तर सायली म्हणते की कुसुमताई, मग तुम्ही कविता ताईंना इकडेच घेऊन या, मग मला त्यांना बघता येईल. तर आता इकडे कल्पना ही सायलीसोबत देवी आईच्या मंदिरात आलेली असते. आणि आता कल्पनाला तिची मैत्रीण तिथे भेटते. तेव्हा कल्पना तिच्यासोबत गप्पा गोष्टी करते, तर सायली त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. आता इकडे सायली ही कुसुम तिथे आली का काय ह्यासाठी इकडे तिकडे बघत असते. तर आता इकडे प्लानप्रमाणे प्रिया, नागराज आणि महिपत यांनी मोठा डाव आखलेला असतो आणि प्रिया लपून छपून तिथेच मंदिरात येऊन सायलीकडे बघत असते. आता इकडे प्लानप्रमाणे महिपतने ती सर्व जबाबदारी तन्वीवर सोपवलेली असते. महिपत म्हणतो की काही जरी झालं ना, आता सायलीवरती तूच वार करणार. तेव्हा आता प्लानप्रमाणे अस्मिता आणि तन्वी सुद्धा तिथे आलेले असतात. पण आता कल्पना ही सायलीसोबत असल्यामुळे डायरेक्टली तन्वीला सायलीकडे जाता येत नसते आणि वारही करता येत नसतो. कल्पना मामीने जर आपल्याला बघितले तर सर्व काही डाव हा धुळीस मिळेल असा विचार करून आता सायलीला एकटी गाठण्यासाठी दोघीही प्रयत्न करत असतात. इकडे आता आतमध्ये जाण्यासाठी सायली ही जात असते, पण त्याच वेळेस कुसुम ही प्रतिमाला घेऊन तिथे आलेली असते आणि योगायोगाने आता प्रतिमासुद्धा सायलीच्या पाठोपाठच असते. आता तन्वी विचार करते की काही जरी झाले तरी आपल्याला सायलीचा कपाळमोक्ष केलाच पाहिजे, कारण आता वार करणे खूप अवघड आहे. तर आता पटापट ही सायली पुढे पुढे दर्शनाच्या रांगेत जात असते आणि अखेर आता पाठीमागून तन्वी ही तिथे येऊन आता तन्वी विचार करते की आता सायलीला जोराने ढकलून द्यायचा आणि तिचा कपाळमोक्ष करायचा. आणि जोराने रागाने तावातावाने आता तन्वी ही जोराने सायलीला पुढे लोटते. तर आता तेवढ्यात प्रतिमा ही सायलीच्या पाठीमागे असते आणि त्याच वेळेस आता सायलीचा कपाळमोक्ष होणार एवढ्यात प्रतिमा ही सायलीला पकडते आणि आता पडता पडता आता प्रतिमाने सायलीला वाचवलेले असते. पण त्यावेळेस आता सायलीचा थोडा तोल जाऊन सायली ही गुडघ्यावरती थोडीशी पाठमोरी ओनवी होते. तर त्याच वेळेस सायलीचे पाय वर येतात आणि त्याच वेळेस ते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आता कल्पनाच्या समोर येतं आणि मोठ्या सत्याचा कल्पनासमोर मोठा धमाका होऊन सायलीच्या तुळशीपत्राचे सगळ्यात मोठे सत्य कल्पनासमोर आलेले असते. आणि त्याच वेळेस दुसरे अजून एक सत्य की ज्या वेळेस तन्वी आणि अस्मिता तेथून पळ काढू लागतात, तर त्याच वेळेस कल्पनाची दृष्टी त्यांच्यावर पडून तन्वीला आणि अस्मिताला कल्पनाने बघितलेले असते. आणि त्याच वेळेस आता इकडे प्रतिमाचे रक्षसुद्धा सायलीला ढकललेल्या प्रियाकडे जाते. आणि आता ज्या वेळेस प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी एंट्री करणार त्यावेळेस तिथे प्रियाला बघून आता प्रियाचा सगळा पर्दाफाश होताना आपण बघणार आहोत. आणि आता तुळशीपत्राच्या एका सत्याने सायली ही तन्वी असल्याच्या सुभेदारांच्या घरात मोठा धमाका उडताना आपण बघणार आहोत. तर आता सायली हीच तन्वी आहे कसे कल्पना सगळ्यांच्या समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब